नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर मेघ दारुडे. परमेश्वराची कृपा अल्पविश्वासच्या कार्यक्रमाची मदत आतापर्यंत दारूच्या घातक बोटावर सुंदर. सर्वप्रथम देवाचे आभार. प्रयत्नार्थी समूह गेली 9 वर्ष कार्यरत आहे. प्रयत्नार्थी समूहाच्या सर्व सभासदांचं अभिनंदन. परमेश्वराच्या चरणी प्रार्थना, हा समूह आजूबाजूच्या मध्यस्थांना हा मेसेज देऊन सोबर करण्यासाठी कार्यरत राहण्यासाठी या सर्व सभासदांना बुद्धी आणि शक्ती द्यावी. वयाच्या 18व्या वर्षी 1978 साली थिएटरमध्ये पहिल्यांदा दारू प्यालो. 1989 साली माझा मित्र मला अल्पविश्वासच्या मीटिंगला घेऊन आला. 11 वर्ष दारू प्यालो. 11 वर्षामधली पहिली 4 वर्ष 5 वर्ष मला कळलंच नाही मी दारू पितोय, त्याचे परिणाम काय, किंवा माझं नो हाऊ चाललं होतं. हुईज हुज असं म्हणतात तसं, की दारू कुठल्या प्रकारची असते, कधी पितात, त्याच्यावर काय खातात, पाणी का टाकायचं, बारचे वेगवेगळे प्रकार घेतली, हे सगळं माझं चाललं होतं. पैसे कमी होते, वय कमी होतं. वडील शिक्षक होते, वडिलांना घाबरायचो. वडील रागीट होते, शिस्तप्रिय होते, शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यामुळे जास्त दारू पिणं व्हायचं नाही. पण दारूचे परिणाम मात्र हळूहळू होत होते त्या पहिल्या 5 वर्षामध्ये. नंतरच्या 5 वर्षामध्ये मग सुनामी झाली. एकदम खोटं बोलायला लागलो. दारू पिऊन टाईट असताना घरी विचारायचो, तुम्हाला कोणी सांगितलं मी दारू पिऊन आले, तुम्हाला माहिती आहे का दारू कशाला म्हणतात, तुम्ही कसे काय सांगू शकता ही दारूचा वास आहे म्हणून. ते म्हणायचे, अरे तुला लुंगीची गाड बांधता येत नाही, चायला तू उभं राहता येत नाही, तू आम्हाला काय तत्वज्ञान शिकवतो, लॉजिक कसलं आम्हाला सांगतो, ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी. गप्प बसतो. दारू पिण्यामुळे धंदा गेला. सारख्या नोकऱ्या बदलत राहिलो. नातेवाईक तुटले. नातेवाईक जेव्हा जमायचे तेव्हा एकच प्रश्न असायचा, कसं चाललंय हल्ली, कसं चाललंय म्हटल्यानंतर आई वडील खाली मान घालायचे. लग्न तोपर्यंत झालेलं नव्हतं. धाकट्या बहिणीचं लग्न झालं. मला समजत नव्हतं माझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे. ब्लॅकआउट चाललेला होता. ब्लॅकआउट. पूर्वी कॅलेंडरला लक्ष्मीचा एक फोटो असायचा आणि खाली अर्ध गुजराती आणि अर्ध इंग्लिशमध्ये एक कॅलेंडरची तारीख असायची, तो रोज फाडायचा. माझ्या आयुष्यातली तारखा नाही, कॅलेंडरच गायब झाले होते. पण माझा मित्र भेटला रस्त्यामध्ये, त्याला मी विचारता, रे कोणाचा मुलगी रे, भाची का तुझी? तो म्हणाला, गाढवा माझी मुलगी आहे. म्हणजे तुझं लग्न कधी झालं? तो म्हणाला, तू टाईट होतास, तुला माहितच नाही लग्न कधी झालं, पोरग कधी झालं, शाळेत कधी गेलं पोरग, तुला माहित नाही म्हणून. असं सगळं विचित्र अवस्था असताना सुधरत नव्हतं काय. दारू वाढते कळत होतं, थांबवायची इच्छा नव्हती, कमी प्यायची इच्छा होती, मार्ग सापडत नव्हता. मित्रांनी एका सायकॅट्रिस्ट कडे घेऊन गेलो, डॉक्टर श्रीकांत जोशींकडे. त्यांनी अल्कोहोलिकचा मेसेज दिला 15 जून 1989. ऐकलं नाही. इच्छाशक्ती जोरावर, विल पॉवरवर दारू बंद करायचा प्रयत्न केला, जमलं नाही. पुन्हा दारू प्यालो आणि मग शेवटी त्या मित्रांनी मला अल्कोहोलिकच्या मीटिंगला घेऊन आला. पहिल्या दिवशी मीटिंग ऐकल्यानंतर अनिंडी म्हणायचे जसे की इथे थॉट कंडिशनर बसवले. एसी जसा असतो एअर कंडिशनर, तसा थॉट कंडिशनर आहे. काहीतरी झालं माझ्या त्या मेंदूमध्ये, जे आत शिरत नव्हतं ते काहीतरी शिरलं आतमध्ये आणि मला वाटलं की ही माझी जागा आहे. माझ्या हृदयाची भाषा बोलणारी माणसं इथे आहेत. पण आजार एवढा सोपा नाही, मद्यपाश आजार एवढा सोपा नाहीये. मी प्रयोग केले, परत दारू प्यालो आणि मग मला कळलं की मी एवढा आहे. 20 प्रश्न मला लागू होतात. आणि मग विचारलं, अभि क्या करणे का बोलो? तो म्हणाले, 1 डे ॲट टाइम, आजचा दिवस दारू प्यायची नाही. मी म्हटलं सहज तवेल, आजचा दिवस. येडे लोक सगळी करतात चायला, हे मध्ये किती येड्या लोकांची जत्रा आहे असं मला तेव्हा वाटायचं. आज तर माझे बाप बसले तिथे. आणि म्हटलं यांना जमतं, मग 1 डे ॲट टाइम आपले को आराम से जमेगा, उसमें कोई प्रॉब्लेम ही नाही. आणि दारूपासून दूर राहायला लागलो, व्यवस्थित चालायला लागलो सगळं. आणि मग एके दिवशी आम्ही नवप्रकाशला अशोकेन बसलेत. मला बघणारे बघितले 2-4 माणसं आहेत इथे, बंधू आहेत. ते भारी भाऊ असायचे. तेव्हा मी म्हटलं, हे निळं पुस्तक काय लावले हो इथे, सारखं निळं पुस्तक ठेवायचे. ते बिग बुक निळं पुस्तक होतं. म्हटलं हे काय? त्यामुळे ह्याच्यात सगळं लिहिलेलं आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं. तेव्हा किंमत 16 रुपये होती. मग हरिभाऊ म्हणाले, ठीक आहे, मी पुढच्या वेळी तुला पुस्तक देतो. इंटरव्ह्यू मधनं घेऊन ठेवलं आणि पुस्तक घेतलं. पुस्तक रात्री वाचायला यायचं. मी जवळजवळ घेऊन गेलं. 10:30-11 वाजता पोहोचलो. 3:30 वाजेपर्यंत वाचून झालं. मला वाटलं की झालं आता, ज्ञान मला कळलेलं आहे बिग बुक मध्ये काय लिहिलेलं आहे. आता माझा विषय आहे बिग बुक एक मार्गदर्शक, मद्यमुक्तीतील. मद्यमुक्तीतील असं नाही का, दारू पित असताना पण बिग बुक मार्गदर्शक झालेला आहे. इतिहासामध्ये उदाहरण आहे. ते मद्यमुक्तीतील शब्द काय असते मला माहित नाही.
मार्गदर्शक या संकल्पनेवरती बोलायचं आहे का म्हणून मी मुद्दाम विचारलं की मार्गदर्शक या संकल्पनेवर बोलायचा अभिप्रेत आहे का तुम्हाला? तर मार्गदर्शक या संकल्पनेवर बोलायचा अभिप्रेत नाही. मग मार्गदर्शक बिग बुकने सांगितलेलं आहे की ह्युमन बिंग आहे. तो एक तर धर्मोपदेशक असू शकतो किंवा डॉक्टर असू शकतो किंवा ए मेंबर असू शकतो. नॉन ह्युमन बिंग स्पॉन्सर म्हणून या पुस्तकाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन ज्या सभासदांनी मला ही संधी दिली त्यांच्यामुळे मला मिळाला. त्यामुळे मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. एक वेगळा विषय ठेवलेला आहे बिग बुक एक मार्गदर्शक या विषयाला शेअर करत असताना मी 3 भागामध्ये शेअर करायचा प्रयत्न करणार आहे. पहिला भाग असा असणार आहे की हे बिग बुक आलं कुठून, कसं आलं. पण तुम्ही म्हणता 75 वर्ष झाली तर त्याचा इतिहास काय आहे थोडक्यामध्ये तो सांगायचा प्रयत्न करेन. दुसऱ्या भागात बिग बुक मध्ये काय आहे आणि त्याचा मला कसा फायदा झाला, माझ्या बाबतीत बिग बुक मार्गदर्शक म्हणून कसं झालं ते मी सांगायचा प्रयत्न करणार आहे. आता वाजलेले 12:15 जेवायची वेळ 1 वाजता ठरलेली आहे. 5-10 मिनिटं प्रश्नोत्तराला ठेवूया. आपण प्रश्न विचारा. प्रश्न नाही विचारले याचा अर्थ तुम्हाला इंटरेस्ट नाही असं होतं. त्यामुळे कृपा करून प्रश्न विचारा. सगळ्या 3 शेअरिंग वरती प्रश्न विचारा. कोणालाही विचारा त्याबद्दल म्हणणं नाही. अर्धा पाऊण तासात आपण हा विषय संपवायचा प्रयत्न करूया. 1935 साली बिल डब्ल्यूनी 10 जूनला डॉक्टर बॉबच्या हातामध्ये बिअरचा ग्लास भरून दिला गाडीमध्ये. डॉक्टर बॉबच्या घरातून हॉस्पिटलमध्ये जात असताना अॅनी आणि बिल डब्ल्यू दोघं बरोबर होते की हा आता ऑपरेशन करायला चाललेला आहे. मूळव्याधीचा स्पेशलिस्ट होते डॉक्टर बॉब, प्रोक्टोलॉजिस्ट म्हणतात. आणि बिल डब्ल्यू म्हणाला साला याचा चाकू भलतीकडेच गेला, तो वांदे व्हायचे. आपले मूळव्याधवाले बरेच आहेत सगळ्यांना माहिती आहे. म्हणून त्याला हात थरथरू दे म्हणून अर्धा बिअरचा ग्लास दिला त्याने आणि सांगितलं जा आता ऑपरेशन कर आणि घरी ये 2 तासांनी. दुपारी 1 वाजल्यापासून बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉबची बायको वाट बघत बसलेले होते. आपण त्या रात्री 11 वाजता घरी आलेला आहे. आणि तो या साखळीतला पहिला दिवस. पण या साखळीतला पहिला दिवस असला तरी साखळी बिल डब्ल्यूने नंतर सांगितलेलं आहे एके ठिकाणी की ही साखळी खरी सुरू झाली ती कार्ल युंगच्या दवाखान्यामध्ये सुरू झालेली आहे. रोलँड एच डॉक्टरांचं पेशंट. रोलँड एचला डॉक्टरने ऑक्सफोर्ड ग्रुपमध्ये किंवा धर्माच्या कुठेतरी जा म्हणून सांगितलं. रोलँड एचनी शेफला मेसेज दिला, शेफनी एबीला दिला, एबीनी बिल डब्ल्यूला दिला. बिल डब्ल्यू सोबत झाल्यानंतर फ्लॅशमुळे डॉक्टर बॉबना दिला. त्यामुळे आता सध्याची जी अवस्था आहे आपण अल्कोहोलिक्स म्हणतो 10 जून 35 फाउंडेशन दिवस म्हणतो. डॉक्टर बॉब जोरामध्ये 12 स्टेपिंग करायला लागले. त्याला 12 स्टेपिंग तेव्हा म्हटलं जात नव्हतं कदाचित, कारण 12 पायऱ्या अशा नव्हत्या. ते दोघं जण एकत्र काम करत होते. काही दिवसानंतर बिल डब्ल्यू पुन्हा न्यूयॉर्कला आलेला आहे. डॉक्टर बॉब अॅक्रॉनला काम करत होते. 2 वर्षानंतर 1937 साली दोघं जण परत एकदा भेटले आणि म्हणाले की 40 सभासद झालेले तिकडचे आणि इकडचे मिळून आणि वर्ड ऑफ माउथ तोंडी एकमेकांना सांगणे या प्रकाराने हा संदेश जगभरच्या मध्यसक्त लोकांपर्यंत पोहोचणे शक्यच होणार नाही. त्यामुळे आपण असं करूया काहीतरी याच्यामध्ये व्हाया मीडिया काढूया. आणि बिल डब्ल्यू स्वतः भयानक पॉवर ड्रिव्हन माणूस होता असं तो वर्णन करतो. आणि बिल डब्ल्यूला कुठेतरी असं वाटायचं, द्रष्टा होता म्हणून वाटायचं की अहंकारी होता म्हणून वाटायचं ते माहित नाही मला, किंवा ते काय फारसं महत्वाचं नाही. पण त्याला असं वाटायचं की आपल्याला काहीतरी जगावेगळं सापडलेलं आहे आणि याच्यामुळे जगातल्या सगळ्या दारुड्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे हे जगभर पोहोचलं पाहिजे. हे काही जी आयडिया मिळालेली ती पोहोचली पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितलं की आपण 3 आयडिया करायला पाहिजे. एक जसे कंपनीचे औषधांच्या कंपनीचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असतात तसे आपण मिशनरीज ठेवले पाहिजेत. दुसरं आपण स्वतःचं हॉस्पिटल बांधलं पाहिजे, कारण दारुड्याला हॉस्पिटलमध्ये तेव्हा घेत नव्हते. आजही काही मोजक्याच ठिकाणी त्याला वॉर्ड उभारलेले आहेत. रिहॅब वेगळी नव्या जोराने सुरू झाल्याने तो वेगळा भाग, पण हॉस्पिटलमध्ये बेवड्याला स्थान नव्हतं तेव्हा. म्हणून म्हणाले स्वतःचं हॉस्पिटल असायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एखादं पुस्तक लिहूया आपण की याच्यामध्ये आपण काय करतो ते लिहून ठेवूया. आणि माहित नाही तेव्हा ग्रुप कॉन्शियन्स हा शब्द कदाचित नव्हता, पण बिल डब्ल्यू डॉक्टर बॉब त्या दिवशी अॅक्रॉनच्या मिटिंगला गेले. 18 सभासद होते. हे दोघं सोडून 16 लोक होते. उरलेल्या सगळ्या 16 लोकांना या दोघांनी मेसेज दिलेला होता आणि त्यांनी हा विषय तिथे मांडला आणि प्रचंड गदारोळ झाला, प्रचंड विरोध झाला. त्यांचा पहिला प्रश्न होता की ख्रिश्चन धर्मातली एवढी तत्व आपण 12 अपॉस्टल्स म्हणतो ती कुठे लिहिलेली होती? ती वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीनेच गेली की त्याच्यात कुठे गार्बलिंग झालेलं आहे, त्याच्यात कुठं काय बदल झालेला आहे. त्यामुळे हे पुस्तक लिहायची काही गरजच नाही. हे सगळे धंदे सोडा, आध्यात्मिक मार्ग ठेवा आणि आपलं जे काही चाललंय ते तसंच ठेवा
अशी वादळी चर्चा झाली. या दोघांनी त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला आणि नंतर मग हात वर करायची जेव्हा वेळ आली तेव्हा BW म्हणतो की थिन बेअर मेजॉरिटीने हा ठराव पास झाला. डॉक्टर बॉबने BW ला सांगितलं की तुझे काही पुस्तक लिहिणार आहे त्याच्याकरता आम्ही तुला थोडीशी मदत करू, म्हणजे तुझ्या ज्या पैशाच्या ज्या आयडिया आहेत, पैशामुळे ज्या काय आयडिया करायला लागणार आहेत, या आयडिया करण्याकरता पैसे लागणार आहेत, त्याच्या संदर्भात आम्ही अॅक्रॉनमध्ये काही मदत करणार नाही. BW ला परवानगी मिळाली डॉक्टर बॉबकडनं. या आनंदामध्ये तो अमेरिकेला न्यूयॉर्कला परत जाऊन रॉकफेलरच्या कडे पैसे मागायचा प्रयत्न करतो. तो इतिहास मी सांगत नाही. आणि रॉकफेलरकडनं जेव्हा नकार येतो की पैसे मिळणार नाहीयेत तुम्हाला, मनी विल स्पॉइल एव्हरीथिंग, आणि मग BW ला वाटायला लागलं की जाऊ दे मोरू दे, हे नाही होत तरी पुस्तक तरी लिहावं. आणि मार्च 1938 साली 38 मध्ये BW ने प्रत्यक्ष पुस्तक लिहायला सुरुवात केलेली आहे. पुस्तक लिहायला सुरुवात करण्यापूर्वी पुस्तक छापायचं कोणी म्हणून तेव्हा फाउंडेशन ऑफिस तयार केलेलं होतं BW ने. त्याची जी रॉकफेलर मधली ज्या लोकांच्या ओळखी झालेल्या होत्या, मोठे जी मंडळी होती, मोठी म्हणजे पैशाने मोठी नव्हे तर ते त्यांचे कॉन्टॅक्ट जास्त होते, अशा लोकांना त्यांनी फाउंडेशन ऑफिसमध्ये घेतलं आणि ट्रस्टी म्हणून घेऊन त्यांना अल्कोहोलिक कमी आणि नॉन अल्कोहोलिक जास्त असे ट्रस्टीचं रेशो घेऊन त्यांना घेतलं. आणि फाउंडेशन ऑफिस सुरू झाल्यानंतर अपेक्षा अशी होती की हे पुस्तक छापण्याकरता फाउंडेशन ऑफिस काहीतरी मदत करेल. पण हे सगळे म्हातारे तिथे बसलेले होते, ते काय पैसे उभे करण्याकरता काही करत नव्हते. त्याच वेळेला नेमका एक हँक पी नावाचा सभासद BWच्या जवळ आला आणि BW म्हणाले हे म्हातारे लोक काही करणार नाहीत, त्याच्याऐवजी आपण काहीतरी करूया. आणि BW पण वाटलं अरे खरंच काय होत नाही त्यापेक्षा हा काहीतरी करतोय ते बरं आहे. त्याने डायरेक्ट बाजारात जाऊन शेअर मार्केटची सर्टिफिकेट आणली, वरती नाव लिहिलं ए वर्क्स पब्लिशिंग कॉर्पोरेशन म्हणून, आणि खाली डायरेक्टर म्हणून स्वतः एक सही ठोकली आणि BW ला सांगितलं ठोक सही याच्यावरती. BW म्हणाला अरे साऱ्या म्हाताऱ्या लोकांना फाउंडेशन ऑफिस वाल्याने विचारू दे, तेव्हा तू विचारत असला तर तुझं बिग बुक कधीच होणार नाही, कर पटकन सही बघू. पटकन सही BW दादागिरी करून त्यांनी करायला लावली आणि 200 शेअर BWचे, 200 हँकचे आणि 200 ए मेंबरना वाटले. 25 रुपयाचा एक शेअर, $5 एका वेळी दिले तरी चालेल असं करून पैसे उभारायला केलं. पैसे पुस्तक छापण्यासाठी कोण कोण छापतं त्यांच्याकडे जाऊन चौकशी करून आले. हार्पर पब्लिशर होता. त्याच दरम्यान त्यांनी देर इज अ सोल्युशन, याला उपाय आहे, आपलं हे जे 10 पानांचं प्रकरण आहे ते लिहून ठेवलेलं होतं. देर इज अ सोल्युशन एवढं एकच चॅप्टर BW ने स्वतः सुरुवातीला लिहिलेलं होतं, जे फारशी इतरांची चर्चा न करता लिहिलेलं होतं. आणि ते तो बरोबर घेऊन त्या पब्लिशरकडे गेला. पब्लिशरने वाचलं आणि त्याने डायरेक्ट $1000चा ऍडव्हान्सचा चेक फाडून BWच्या हातात दिला. तो म्हणाला ये बहुत बढ़िया आयडिया है, आपण इसको प्रिंट करेगा, डोंट वरी. आणि पैसे दिले त्याला. BW पण खुश झाला. पण नंतर लगेच तो चेक घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी BW ने लिहिलेला आहे की म्हणतो माझ्या डोक्यात आयडिया आली की चला ही संस्था आपली असेल आणि पब्लिशर मात्र वेगळा असेल, असं काय बरोबर नाही, तर कसं काय करायचं, आपल्याकडे पैसे नाही आहेत तर आपण एक पुस्तक छापायचं का. म्हणून मग हे फाउंडेशन ऑफिसच्या ऐवजी ए वर्ष म्हणून BW ने या 3 माणसांनी BW, हँक पी आणि आणखी काही लोकांनी शेअर घेतले आणि ती पब्लिशिंग कंपनी स्थापन केली. या दरम्यान आणखी एक गोष्ट झाली ती अशी होती की पुस्तक प्रत्यक्ष लिहायला सुरुवात केली. आता ही पुस्तकाची बाकी सगळी गोष्ट तयार झालेली. छापायचं कुठं, छापायला किती पैसे लागतात, प्रिंट कॉस्ट पेक्षा छापील किंमत जी असते, विकायची किंमत, त्याच्यापेक्षा खर्च ऍक्च्युली फक्त 10% असतो. त्याच्यानंतर पुस्तक छापून पब्लिश केल्यानंतर त्याची पब्लिसिटी होण्यासाठी हे एक दिवस रीडर्स डायजेस्टच्या ऑफिसमध्ये गेले. रीडर्स डायजेस्टच्या ऑफिसमधल्या लोकांना हे 10 पानं वाचायला दिले. ते खुश झाले. ते म्हणाले ठीक आहे आम्ही त्याच्यावरती रिव्ह्यू लिहू, आम्ही आमच्या एडिटरशी बोलतो आणि तुम्हाला सांगू नंतर. सगळं चांगलं होत असतं असं वाटत असताना BW पुस्तक लिहायला सुरुवात करतो. पद्धत अशी होती की BW ने 2 पानं लिहायची आणि ती संध्याकाळी जाताना ग्रुपमध्ये मिटिंगला घेऊन जायची आणि मिटिंगमध्ये त्याच्यावरती चर्चा करायची. सगळे तावातावाने त्याच्यावर चर्चा करायची, बदल सुचवायचे. हे झालेले बदल मग BW तिकडे अमेरिकेला, न्यूयॉर्कला, अॅक्रॉनला डॉक्टर बॉबकडे पाठवायचं. मग ते त्यांच्या काय सजेशन सांगायचं. आणि BW म्हणतोय रूथ हॉक नंतर संध्याकाळी टाईप करत असायची आणि तिला नंतर प्रश्न पडायचा त्याला ओरिजिनल लिहिलेलं कुठलं आणि नंतर याच्यामध्ये ऍड केलेलं कुठलं, कारण एवढ्या त्याच्यामध्ये ऍडिशन डिलिशन केलेल्या असायच्या, कारण सगळेच जण इन्व्हॉल्व असायचे हे बिग बुक लिहिण्याकरता. त्यामुळे ह्याच्यामध्ये बराच वादळी चर्चा होऊन ती जी कॉपी बनवली ती कॉपी शेवटी जेव्हा पब्लिशरकडे, प्रिंटरकडे द्यायला गेलो, पूर्वीचं तंत्रज्ञान खूप जुनं होतं. तो प्रिंटर म्हणाला की याच्या गॅल्या बनवणे शक्यच नाहीये, याच्यामध्ये एवढी खाडाखोड केलेली आणि समासामध्ये एवढं लिहिलेलं आहे की याच्यात काही करता येणार नाही, मला तुम्ही नवीन पहिले प्रिंट करून टाईप करून आणा
आणि हे हताश झाले, म्हणाले आले एवढी 200 पानं पुन्हा पुढे टाईप करत बसायचे का भानगड. कारण ते म्हणाले हे सध्या जसं आहे तसं. ती जी कॉपी ओरिजिनल कॉपी जी आहे त्याची आता GSO न्यूयॉर्कने एक पुस्तक काढलेले. काही लोकांकडे मला एकाने दाखवलं होतं, 2000 रुपयाचं ते मोठं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ओरिजिनल बिग बुक मध्ये जे काही खाडाखोडी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे केलेली आहे ती खाडाखोड त्याच्यात लिहिलेली आहे. त्याच्यात BW स्वतःचं हँडरायटिंग आहे आणि रुथ हॉकचं हँडरायटिंग आहे. आणि अशा गॅल्या त्याच्याकडे बनवल्यानंतर 400 कॉपी छापतात. आणि 400 कॉपी छापून झाल्यानंतर 400 कॉपी वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या नामवंत लोकांना पाठवतात. डॉक्टरांना, वकिला, आपला सायकॅट्रिस्टना आणि धर्मोपदेशकांना पाठवतात. काही समाज उद्योगी मंडळी त्यांना पाठवतात. आणि त्यांच्याकडून सजेशन मागवलेले आहे की आता आम्ही याची फायनल कॉपी प्रिंट करण्यापूर्वी तुम्ही याच्यात सजेशन द्या. आणि सजेशनचा महापूर पुन्हा लोटला. आधी BW डॉक्टर बॉब आणि त्या ग्रुपमधल्या लोकांनी छापून चर्चा करून बनवलंच होतं. शिवाय आता या लोकांनी सगळ्यांनी सजेशन दिल्या. त्यातली एक महत्वाची सजेशन होती ती अशी होती की 11 शेवटच्या प्रकरणामध्ये एके ठिकाणी तो हेवन असा उल्लेख करत होता. ख्रिश्चन धर्मामध्ये किंवा हिंदू धर्मात सुद्धा स्वर्ग ही कल्पना आहे की तुम्ही हे सगळं केलं की मग तुम्हाला स्वर्गासारखं वाटेल. आणि एकाने सांगितलं की मग याचा धर्माशी संबंध आला की उरलेल्या धर्मात ज्यांना स्वर्ग मान्य नाही ते कदाचित येणार नाहीत, त्यावेळी तुम्ही हा स्वर्ग शब्द काढून टाका आणि त्याच्याऐवजी अशी एक काल्पनिक जी हे आहे युटोपिया ज्याला म्हटलं जातं की जिथे सगळं सुटसुटीत चाललेलं आहे तो शब्द तुम्ही टाका. त्याच्यानंतर काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं की याच्यात फार गॉड आहे बुवा, हे एवढा गॉड काही एवढ्यात झेपणार नाही, तुम्ही आपला यातला गॉड कमी करा. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही गॉड म्हणजे काय ते सांगत नाही, त्यामुळे ते गॉडच्या ऐवजी गॉड ॲज वी अंडरस्टूड इट, देवाच्या ऐवजी आम्हाला समजलेला परमेश्वर असा शब्द प्रयोग करण्यात आला. त्याच्यानंतर मस्ट होते, जिकडे तिकडे मस्ट होते. आय मस्ट डू दिस, आय मस्ट डू दिस. आज बिग बुक न वाचणारा माणूस सुद्धा मोठ्याने तावाने सांगतो कुठे लिहिले बिग बुक मध्ये दाखव बघू असं. त्याचं कारण असं की तो मस्ट जो होता तो सगळा मस्ट काढून टाकला आणि वी ऑट टू डू असा शब्द टाकला. आपण हे केले पाहिजे असा जो शब्द आहे तो आपण केले पाहिजे हा शब्द टाकल्यामुळे आमच्या लोकांचं बरं चाललेलं आहे. आम्ही नाही केलं तरी सुद्धा बोंबा मारू शकतो. हे सगळं करून पुन्हा एकदा प्रिंटरकडे दिलं आणि 5000 कॉपी छापून तयार झाल्याचा त्याचा मेसेज आलेला आहे. आता प्रश्न एवढाच आहे की 5000 कॉपीचे पैसे GSO कडे, फाउंडेशन ऑफिसकडे किंवा या दोघांकडे नव्हते. तेवढे डिलिव्हरी घ्यायला जायला घाबरायला लागेल. एवढ्या उत्मात करून छापलं खरं, पण आता डिलिव्हरी कशी घ्यायची. ते पुन्हा रीडर्स डायजेस्ट वाल्याकडे गेले की तुम्ही म्हणाला ना आम्ही पब्लिसिटी करू म्हणून एक कॉपीच्या मारी टोपी छापा जरा याच्याबद्दल काहीतरी लोकांनी मागण्या आल्या की मग ते पैसे घेऊ आम्ही आणि मग डिलिव्हरीला जाऊ आम्ही. त्याने सांगितलं नाही बुवा, आम्ही तेव्हा आमच्या एडिटरला विचारलं होतं. हे एडिटर म्हणाले हे बेवड्या लोकांचं आम्ही नाही छापणार. 1939 सालची गोष्ट आहे. त्यामुळे ते हे म्हणाले हे नाही आम्ही छापणार, याला काय मान्यता नाही, डॉक्टर नाही, काय नाही, आम्ही नाही छापणार हे म्हणाले. कोण डॉक्टर मान्य करत नाही. डॉक्टर कालियूंना जेव्हा BWने पत्र लिहून विचारलं की अहो तुम्ही त्या रोलंड डेजला सांगितलं का नाही किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या डॉक्टरांना का नाही सांगितलं. अरे म्हणाले माझ्या आजूबाजूच्या डॉक्टरने ऐकलं नसतं. हे कोणाला पटण्यासारखंच नाहीये की डॉक्टरांकडे मध्यभाषेवर औषध नाही आणि त्याच्याकरता उपाय एकच आहे ते म्हणजे एकत्र राहा आणि आजचा दिवस दारूपासून दूर राहायचं एवढं ठरवा. हे केल्याशिवाय व्हरायटीज ऑफ रिलिजन एक्सपिरियन्स मध्ये म्हणजे गोष्टी म्हटलेल्या आहेत की काहीतरी धार्मिक झटका येईल तुला आणि मग तू दारूपासून दूर राहशील. हे होईपर्यंत वाट बघता बघता बरेच दारुडे मरणार आहेत म्हणाले. मग शेवटी BWला बोलवण्यात आलेलं होतं अमेरिकन मेडिकल असोसिएशन मध्ये. त्यांनी जी भाषणं दिली ती भाषणं त्यांच्या जर्नलमध्ये पहिल्यांदा पब्लिश केली. नॉन डॉक्टर असलेल्या माणसाची ती जर्नलमध्ये पब्लिश केलेली आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर एका रेडिओवरती प्रोग्राम करायचं ठरवलं. एका बेवड्याला पकडून, सोबर मेंबरला पकडून ठेवला कारण तो लाईव्ह शो होता आणि लाईव्ह शोची तारीख बिरीख डिक्लेअर केली. 20,000 डॉक्टरांना पत्र लिहिली आणि अमुक तारखेला सकाळी 8 वाजता 3 मिनिटाचा शो होता तो. आणि त्या बेवड्याला तो राग आला त्याला. तो म्हणून त्याच्या बाजूबाजूला सगळे AK-47 घेऊन बसले कारण हा प्रोग्रामची वाट लागायची. म्हणाला म्हणून तुमचं प्रोग्राम वगैरे केलं तुम्हाला आजूबाजूला लग्नीला गेला तरी त्याच्या मागे 2 माणसं जायची. काय भानगड सांगावं त्याला तर उद्याच्या प्रोग्रामची वाट लागायची. होय नाही करता करता तो मॉर्गनचा कार्यक्रम झाला पण अपेक्षित यश मिळालं नाही. लिबर्टी मॅगझिन मध्ये एक आर्टिकल छापून आलं अल्कोहोलिक अँड गॉड, तरी काय झालं नाही. शेवटी 1941 साल उजाडलं जेव्हा सॅटर्डे इव्हिनिंग पोस्ट मध्ये जॅक अलेक्झांडरचं आर्टिकल आलं. त्याच्यानंतर मात्र धडाधड या बिग बुकला पब्लिसिटी मिळाली आणि हे बिग बुक विकलं गेलं.
हे बिग बुक बाजारात उपलब्ध नाही. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की आपला जे काही जीएसओचा डोलारा चाललेला आहे तो सगळा या पुस्तकावरती चाललेला आहे. म्हणून पुस्तकाची किंमत आपण कमी जास्त करतो. आपल्या ट्रेडिशन प्रमाणे आपण पैसे जास्त ठेवत नाही. त्यामुळे जास्त पैसे झाले की जास्त माल येतो, त्यामुळे जास्त पैसे ठेवायचे नाहीत म्हणून मग पुस्तकाची किंमत कमी करतात. जीएसओ न्यूयॉर्क मध्ये ही पद्धत आहे की पुस्तकाची किंमत कमी करायची म्हणजे आपोआपच जो प्रॉफिट आहे तो कमी येईल. म्हणजे पुन्हा नॉर्मलला आपल्याकडे जे वरती पैसे आलेले आहेत प्रुडंट रिझर्व्हच्या वरती ते पैसे गोळा केले जातील. या सगळ्या भानगडीमध्ये पुस्तक लिहिताना अल्कोहोलिक अनॉनिमस मधल्या लोकांच्याच मारामाऱ्या सुरू झाल्या. काही लिबरलाइज्ड होते, काही रॅडिकल होते, काही कॉन्झर्वेटिव्ह होते. या लोकांनी त्याच्या पुस्तकामध्ये स्टोऱ्या सांगायला सांगितलं. स्टोऱ्या टाकताना सांगितलं त्यांनी की ओरिजिनल बिग बुक जे इंग्रजी आहे फर्स्ट एडिशनचं त्याच्यामध्ये 43 स्टोऱ्या आहेत. त्यातल्या काही स्टोऱ्या नंतर काढून टाकल्या कारण ते लोक प्याले. त्यामुळे जे प्याले त्याच्या स्टोऱ्या काढून टाकल्या. सेकंड एडिशनला वेगळ्या घेतल्या, थर्ड एडिशनला वेगळ्या घेतल्या आणि आता फोर्थ एडिशन आलेली आहे. आणि ऑनलाईन आपल्याला जी बघायला मिळते फुकटमधली कॉपी ती फर्स्ट एडिशन आहे असं मला परवा कोणीतरी सांगितलं. त्यामुळे अल्कोहोलिक अनॉनिमस मधले बऱ्याच लोकांना वेगवेगळे मतं त्यांची होती की ज्याच्यामुळे हे अल्कोहोलिक अनॉनिमसचं जे बिग बुक तयार झालं त्याला बिग बुक म्हणायचं पण आणखी एक गमतीशीर कारण आहे. कारण तो हँक म्हणाला की लोकांकडनं $25 घेतलेले आहेत एका शेअरचे आणि त्यांना काहीतरी सबस्टॅन्शियल द्यायला पाहिजे. त्या प्रिंटरला नाही तर तुझ्याकडे सगळ्यात जास्तीत जास्त जाड कागद असेल ना तो जाड कागद वापर. त्यामुळे ते आता एवढंसं दिसतच असलं तरी ते ओरिजिनल इंग्रजी बिग बुक आहे. ते चांगलं असं पाऊण किलोचं वजनाचं जाडजूड झालेलं होतं आणि म्हणून त्याला प्रेमाने नाव बिग बुक दिलेलं आहे. अल्कोहोलिक अनॉनिमस नाव ठेवायच्या ऐवजी एक छानपैकी नाव आलं होतं वे आउट म्हणून. वे आउट पण घेतलं नाही. BW गमतीने म्हणतो की बिल डब्ल्यूज मुवमेंट असं एक नाव ठेवायचं पण चाललं होतं. मला बरं वाटलं होतं म्हणतो पण ग्रुप कॉन्शियन्स घेतला की वाट लागते. त्यामुळे ग्रुप कॉन्शियन्स मध्ये BW पण नाडी सोडली. BW म्हणाला की हे तुझ्या एकट्याच्या नावाचं नाही येणार. मग आणखी एक नाव आलं होतं की फर्स्ट 100 मेन. ते बायका 2-4 होत्या त्या म्हणाले फर्स्ट 100 मेन काय फक्त पुरुषांची मक्तेदारी आहे का दारू सोडायची मध्ये येऊन आमचं पण नाव पाहिजे फर्स्ट 100 मेन अँड विमेन टाका. मग म्हणाले जाऊ दे मरू दे. तोपर्यंत अल्कोहोलिक अनॉनिमस नाव जे होतं ते बऱ्यापैकी फेमस झालेलं होतं. त्यामुळे तेच नाव या पुस्तकाला देण्यात आलं. तर पुस्तकाचं नाव अल्कोहोलिक अनॉनिमस का, हे एवढं जाडजूड का, त्याच्यानंतर ते कसं छापून झालं आणि त्याच्याकरता किती प्रयत्न करण्यात आले या सगळ्याचा इतिहास हा जो आहे हा सांगण्याचा मी प्रयत्न करायला आहे. या सगळ्या इतिहासामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने आपल्या लक्षात येतात की अल्कोहोलिक अनॉनिमसचं पुस्तक छापणे ही एक दैवी योजना आहे. त्याच्यामध्ये माणसांचं काय कर्तृत्वापेक्षा दैवी योजना आहे असं मला वाटतं. आणि यातल्या मागे वळून जेव्हा जेव्हा पुस्तक उघडून बघतो तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये एवढं ज्ञान आणि एवढं एक्सपिरियन्स ठासून भरलेलं आहे की कधी कधी वाटतं की हे एक एक वाक्य लिहिताना ह्या लोकांनी किती विचार केलेला असेल. कारण 1939च्या एप्रिलच्या 10 तारखेला आयडियली स्पीकिंग ऑफिशियली पब्लिकचं बुकचं रिलीज झालेलं आहे. म्हणून आपण म्हणतो की 75 वर्ष झालेले. आता मग हा अल्कोहोलिक अनॉनिमसच्या पुस्तकामध्ये आहे तरी काय या बिग बुक मध्ये. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मराठी बिग बुक जे आपण रोज पाहतो ते इंग्रजीपेक्षा खूप वेगळं आहे. त्याचं कारण असं आहे इंग्रजीमध्ये ज्या 43 स्टोऱ्या आहेत त्या स्टोऱ्यांचं भाषांतर ह्याच्यात केलेलं नाही. त्यामुळे हे पुस्तकामध्ये फक्त ओरिजिनल जेवढं बिग बुक आहे 163 पानांचं तेवढं आहे आणि त्याच्यामध्ये BW डॉक्टर बॉबची स्टोरी अंतर्भूत आहे आणि अपेंडिक्स मध्ये जी काय 2-4 अपेंडिक्स दिलेली ती तेवढी घेतलेली. ओरिजिनल बिग बुक मध्ये असलेल्या स्टोऱ्या भाषांतर केलेल्या अजूनही नाहीत. काही लोकांचं म्हणणं होतं की भारतातल्या लोकांच्या स्टोऱ्या छापू. काही लोकांचं म्हणणं होतं की स्टोऱ्या बिऱ्या नको त्याची किंमत वाढते त्यापेक्षा आपली स्वस्त मजबूत टिकाऊ बनवणारी छोटी कॉपी बनवा. हे पहिल्यांदा पुस्तक भाषांतर केलं ते लोकसत्ताचे संपादक होते द्वारक कर्णिक म्हणून. त्यांनी हे पुस्तक भाषांतर केलेलं आहे आणि हे भाषांतर केलेलं पुस्तक त्यांनी जेव्हा छापलं गेलं तेव्हा बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये बोजड शब्द आहेत ते दारुड्यांनी लिहिलेलं नव्हतं, भाषांतर केलेलं नव्हतं. नॉन अल्कोहोलिकनी केलेलं भाषांतर आणि अल्कोहोलिकनी केलेलं भाषांतर ह्याच्यामध्ये फरक पडतो. आता आपल्याकडे मकरंद भाषांतर करते त्या पुस्तकाचं जेव्हा मी आणि विजयने एक एक वाक्य वाचलं, एक इंग्रजी वाक्य आणि एक मराठी वाक्य, तेव्हा दारुड्याची भाषा दारुड्याला पटकन आकलन होते. द्वारकार्णिकांनी पुस्तक जे भाषांतर केलेलं होतं ते फार बोजड होतं. काही वर्षानंतर मग जीएसओ इंडियाने त्याच्यामध्ये बदल करायचं ठरवलं. 2-3 भाषांतर तेव्हा तयार होती. एक अरुण एस म्हणून कांजूरमार्गचे सभासद आहेत त्यांच्याकडे स्वतःचं एक भाषांतर तयार होतं. दुसरं भाषांतर विश्वनाथ पटवर्धन स्वर्गीय
गुरुजी त्यांचं एक भाषांतर तयार होतं. आणि तिसरं अरुण तांबे म्हणून जे ग्रस्त होते, अरुण टी, त्यांचं भाषांतर तयार होतं. आणि जीएसओला सांगितलेलं होतं काही लोकांनी की यातलं कुठलं तरी एक घ्या आणि तसं छापा. पण त्यांनी सांगितलं की हे तसं नवीन जर छापायचं असेल, ऑल टुगेदर हे द्वाभरणिकांचं टाकून द्यायचं, नवीन छापायचं असेल तर जीएसओ न्यूयॉर्कची परवानगी घ्यायला लागेल. आणि ती परवानगी यायला कमीत कमी 3-4 वर्ष लागतात. कारण आपण कॉपी पाठवल्यानंतर ते तिथे मराठीचे एक्सपर्ट शोधणार, ओरिजिनल इंग्लिश घेऊन तो माणूस संपूर्ण बिग बुक व्हेरीफाय करणार आणि मग आपल्याला क्लिअरन्स देणार. तोपर्यंत क्लिअरन्स देणार नाही. त्याच्यातही त्याने जर का वेगळ्या काही सजेशन दिला तर त्या सजेशन इन्कॉर्पोरेट करायला लागणार, त्या पुन्हा जीएसओ न्यूयॉर्कला पाठवायला लागणार. त्याच्याऐवजी तुम्ही असं करा, याच पुस्तकामध्ये भाषांतरामध्ये बदल करा. मग बऱ्याच लोकांना त्याच्याकरता सांगितलं गेलं होतं. पण मी एक भाग्यवान माणूस आहे की विश्वनाथ गुरुजींच्या हाताखाली मी बसून लिखाण काम केलेलं आहे. मी त्याच्यामध्ये काही केलेलं नाही. तेव्हा मी 4-5 वर्ष सोबत होतो, मला फारशी काही अक्कलही नव्हती तेव्हा. पण गुरुजी स्वतः त्यांचं स्वतःचं भाषांतर, अरुणटीचं भाषांतर, अरुणेशचं भाषांतर त्यांच्याकडे तेव्हा नव्हतं. ही 2 भाषांतर आणि ओरिजिनल इंग्लिश आणि ओरिजिनल इंग्लिशच्या बरोबर त्यांच्याकडे डिक्शनरी असायची. हे सगळं बघून कर्णिकांचं भाषांतर जिथे फारच चुकीचं आहे ते फक्त वाक्य काढायचं आणि तिथे दुसरं वाक्य घालायचं, असं करून ही सध्याची जी आवृत्ती आहे ती आपल्याकडे आहे. त्या पुस्तकाकडे बघताना मार्गदर्शक कसं काय होऊ शकेल पुस्तक, हा विचार जेव्हा येतो माझ्या मनामध्ये, तेव्हा मी जो काय उपयोग करतो या पुस्तकाचा तो असा आहे. वाचन बऱ्याच वेळा करायला लागतंच. म्हणजे नवीन आलेला सभासद छानपैकी म्हणतात की आम्ही पुस्तक घेतलं की झोप येते. तुम्ही म्हटलं अरे झोपण्यासाठी पुस्तकाचा वापर करणे हाही एक वापर असू शकतो. निदान सुरुवातीला तसा तरी करतो, पुस्तक घे आणि झोप, जाऊ दे तुझ्या अंगाचे जसा पेपर घेतात झोपतात तसं त्याच्या बिग बुक घेऊन जाऊ. त्यानिमित्ताने का होईना बिग बुक खेळ होईल आणि काहीतरी तुझ्यामध्ये प्रकाश पडेल असं गमतीने माझा स्पॉन्सर म्हणायचा. आज मागे वळून बघतो तेव्हा कळतं की या पुस्तकामध्ये 166 पानं जी आहेत त्या पानांपैकी एकही शब्दाचा जरी बदल करायचा असेल तरी देखील ऑल ओव्हर वर्ल्ड जगभराच्या सगळ्या जीएसओकडनं प्रतिनिधी जेव्हा जमतील तेव्हा त्यांच्याकडनं 2/3 पेक्षा जास्त लोकांचं समर्थन असेल तरच ते बदलते. पण याच्यामध्ये एक बदल मात्र ऑलरेडी झालेला आहे. तो बदल जो झालेला आहे तो ऑनेस्ट डिझायर म्हणजे बिग बुकच्या पहिल्या आवृत्तीची जी प्रस्तावना होती त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की दारू सोडण्याची इच्छा असणे ही सदस्यत्वाची अट आहे. त्याच्यामध्ये आधी त्यांनी प्रामाणिक इच्छा असणे, आजही आपले जुने सभासद प्रामाणिक इच्छा करून बोंबलतात. कारण त्याचं कारण असं आहे की तो पहिल्या एडिशन मधला प्रामाणिक शब्द आहे तो काढला हे बऱ्याच लोकांना माहीतच नाही. त्यामुळे दारू सोडण्याची प्रामाणिक इच्छा असण्याची गरज नाही, दारू सोडण्याची इच्छा असण्याची गरज आहे. आणि इच्छा असण्याचं मोजमाप कुठे आपल्याला करता येत नाही किंवा प्रामाणिक असण्याची इच्छेचं मोजमाप तर अजिबात करता येत नाही. त्यामुळे पहिल्या आवृत्तीमधला प्रामाणिक हा शब्द जो आहे तो फक्त काढून टाकला. याच्या व्यतिरिक्त ह्या पुस्तकामध्ये काही बदल केला नाही. या पुस्तकाचं वाचन करताना मी 3 भाग करतो. पहिला भाग जो आहे तो मद्यपाशाशी संबंधित, उदाहरणार्थ आमचे अहमदाबादचे एक सभासद मला त्यांना नाव आठवत नाही पटकन, गुजराती माणूस, गुरुजींचा तो म्हणतो की 1 to 60 बिग बुक जर काढलं ओरिजिनल इंग्लिश तर 1 ते 60 पानापर्यंत मद्यपाश आधार सांगितलेला आहे. 1 ते 60 पानापर्यंत मद्यपाश आधार सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये 4 गोष्टी येतात. पहिली गोष्ट जी आहे ती डॉक्टर सिल्कवरची लिहिलेली प्रस्तावना. एखाद्या वैद्यकीय विषयाशी संबंधित असलेल्या पुस्तकाला डॉक्टरची प्रस्तावना असणं हे आवश्यक आहे. हे बिल्डब्ल्यूच्या सुपीक डोक्यात घुसलं ते फार चांगलं झालं. कदाचित नंतरच्या लोकांनी हे पुस्तक मान्य केलं नसतं, पण याच्यात डॉक्टर सिल्कवर आणि ते सुद्धा MD झालेल्या माणसाने सांगितलेलं आहे. आणि डॉक्टर सिल्कवरने त्यांच्या प्रस्तावनेमध्ये 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे मेंटल ऑब्सेशन, फिजिकल ॲलर्जी हे आहे व्यसनाधीन मद्यपाच्या मनाप्रमाणे त्याचे शरीरही असाधारण असते. आपला विल्यम डी सिल्कवर्थ या नावाने सांगितलेले. त्याचप्रमाणे त्याने आणखी काही गोष्टी सांगितल्या. ते सांगितलेले म्हणजे स्त्री आणि पुरुष मद्य घेतात, ते मद्याने त्यांच्यावर केलेला परिणाम त्यांना आवडतो म्हणून त्यातून निर्माण होणारी उन्मादक भावना इतकी फसवी असते की काही काळानंतर त्याचं सत्य आणि असत्य यात भेद सुद्धा करता येते. अल्कोहोलिक सणाचा रोग सांगताना आमच्याकडे काही उस्ताद लोक आहेत की जे यातले पॅरेग्राफ पाठ केल्यासारखे म्हणून दाखवतात, पण अजिबात अल्कोहोलिक सणाच्या पुस्तकाचा उल्लेख न करण्यापेक्षा आणि आपल्या अनुभवावर दामटून नुसतं रोग सांगण्यापेक्षा माझं म्हणणं ह्यातनं अधूनमधून 2-4 वाक्य सांगायला काय हरकत नाही. महत्वाची वाक्य आणि ती जी सर्टिफिकेट दिलेले आहेत डॉक्टर यांनी सायकॅट्रिस्ट दिले, तो म्हणतो की
तसा अनुभव त्यांना पुन्हा घेता येतो. तसा म्हणजे प्यालेला नसताना जोपर्यंत परत पित नाही तोपर्यंत तो अस्वस्थ, असमाधानी आणि वैतागलेला असतो. हे 3 शब्दप्रयोग जर आहेत हे आपण प्रत्येकाने जर विचार केला तर दारू बंद झाल्यानंतर देखील आजही माझ्या बाबतीत असं होतं. अस्वस्थ जे आहे, एका ठिकाणी बसता येत नाही, मी इथे एका ठिकाणी बसू शकलो नाही, 2.25 तास मला प्रश्न म्हणजे शिक्षा वाटतं, मला नाही जमत, अजूनही मी अस्वस्थ आहे. वैतागलेला जे आहे त्याच्यावर काहीच समाधानी नसतो, बेवडा हे दिल मांगे मोर त्याला पाहिजे असतं. आणि असमाधानी तो असतो जे आहे त्याच्यात सुखाने राहता येत नाही. गेलं म्हणून बोंबलत बसतो मी. 10 वर्ष पिण्यात गेली, 10 निस्तरण्यात गेली, वय 53 आणि अक्कल 35ची. या सगळ्याचा मेळ बसवताना नॉर्मल माणसाला हे कळत नाही. तुम्ही हसता आयडेंटिफाय होतो म्हणून, पण नॉर्मल माणसं कधी कधी विचारतात इंटरव्ह्यूला गेल्यानंतर, आता ह्या वयात इंटरव्ह्यू घ्यायचं सोडून तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला कुठे आलात राव. केस पण दारू पिण्यामुळेच पिकले तो भाग वेगळा. त्याच्याकरता डॉक्टर सिल्कवर्थ काय म्हणतात की याच्यावरती उपाय काय, डॉक्टर सिल्कवर्थने सांगितलेला उपाय आहे. यावेळी आवश्यक असतो तो संपूर्ण मानसिक बदल. आपण अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये जो म्हणतो की मी मिटिंगला आलो आणि काहीतरी झालं, प्रत्येकजण बोंबलून सांगतो. माझी आई विचारायची की मेल्या त्या मिटिंगवाल्याने तुला काय असं सांगितलं जे मी नव्हतं सांगितलं. मी म्हटलं मेंटल ऑब्सेशन फिजिकल. आणि ते मला ते ह्या शब्दात नसेल सांगितलं रे तुला, वेगळ्या शब्दात मी सगळं सांगून झाले. दारुड्यानी दारुड्याशी बोलल्यानंतर दारुड्याला पटतं. म्हणून याच्या मीटिंग मध्ये आम्हाला पहिल्या मीटिंग मध्ये काहीतरी होतं. आणि मानसिक बदल घडून आणण्याची जी प्रक्रिया आहे ती अल्कोहोलिक्सच्या मीटिंग मधनं सुरू. डॉक्टर म्हणतात तो बदल घडून आल्याशिवाय व्यसनाधीन मद्यपाची सुधारणा होईल अशी आशा करण्यात अर्थ नाही. सुधीराने मी बोलत होतो की एवढी वर्ष रोज मीटिंग करणारे लोक आहेत, पण ते त्यातले काही नरपुंग अजूनही सोबत झालेले नाही. मला वाटतं की परमेश्वराने त्यांना माझ्याकरता आदर्श ठेवलेला आहे. परमेश्वराची काय योजना आहे माहित नाही मला, पण काही लोकांचं म्हणणं की रोज मिटिंगला आल्यानंतर कधीतरी पित राहा पण येत राहा बाबा. मग तो हा भावनिक बदल जो आहे तो बदल घडून आणण्यासाठी मद्यपाची सुधारणा होईल अशी आशा करण्याचा अर्थ नाही. आपल्या मनोनिग्रहाच्या पलीकडे ओढीने मद्य दारुड्या घ्यायला लागणार असं डॉक्टर सिल्कवर्थ म्हणतात. आणि डॉक्टर सिल्कवर्थनी हेही पुढे सांगितलं की वैद्यकीय व्यवसायातील कोणत्याही उपचारांमुळे ही ॲलर्जी कायमचा दूर करता येणे शक्य नाही. आमच्या दृष्टीने एकच सोडवणूक अंमलात आणण्यासारखी आहे, ती म्हणजे सदा सर्वकाळ मद्यपानापासून दूर राहणे. जे आपलं लिव्हिंग सोबर पुस्तक आहे त्याचं पहिलं वाक्य जे आहे ॲब्स्टिनन्स इज द ओनली सोल्युशन. हे डॉक्टरने सांगणे हे एक मला वाटतं जोरदार प्रकरण आहे. त्याचं कारण असं आहे की इतर लोकांनी, नॉर्मल लोकांनी, माणसांनी कदाचित हा मद्यपान आजार आहे स्वीकारलं नसतं. अजूनही आपल्या माझ्या सगळ्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी हे स्वीकारले. ते म्हणतात तुला काहीतरी भूत लागतं डोक्यामध्ये, पहिले दारू हे भूत होतं, आता हे भूत आहे. याच्या व्यतिरिक्त तुझा काय त्या मद्यपान आजारामध्ये का आम्हाला काही विश्वास नाही. पण डॉक्टर सिल्कवर्थ सांगितल्यामुळे जगभरच्या डॉक्टरांनी मान्य केलं. आणि डॉक्टर सिल्कवर्थनी त्या प्रस्तावनेचा शेवट जो केलेला आहे तो आपल्या विचार करण्यासारखा आहे. व्यसनाधीन अशा प्रत्येक दारुड्याला माझा कळकळीचा सल्ला आहे. डॉक्टर सिल्कवर्थ लिहित आहे 1939 साली की त्याने या पुस्तकाचे मनपूर्वक पारायण करावे. आम्हाला एकदा वाचायला घेतलं तर झोप येते आणि हा म्हणतो लीला चरित्र वाचल्यासारखं पारायण करावं. माझी खात्री आहे की तो जरी हेटाळणीच्या भावनेने हे पुस्तक वाचू लागला तरी कालांतराने भक्तिभावाने तो मतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. विल्यम डी सिल्कवर्थ एमडी. आता प्रश्न असा आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमस मधली सगळी मंडळी पुस्तक वाचा म्हणत नाहीत. काही मंडळी पुस्तक वाचू नका असंही म्हणतात. काही मंडळी पुस्तक न वाचल्याने आमचं काय बिघडलेलं नाही असंही म्हणतात. या गदारोळामध्ये त्या नवीन माणसाचा गोंधळ होतो. आमच्या तानाजी गमतीने नेहमी म्हणतात हे मध्ये सल्लेखोर लोक फार आहेत. ते दिसला एवढा नवीन का सल्ला देतात त्याला हवाय की नको, त्याने स्पॉन्सर घेतलाय का, त्याचा इनिशियल स्पॉन्सर कोण आहे, या सगळ्याचा विचार न करता सल्ला देत सुटतात. आपण सगळे सल्ले देतो. पण माझं म्हणणं असं आहे की पाठ्यपुस्तकाला विरोध करतो का आपण? पहिलीच गेल्यानंतर शाळेतल्या पोरांना सांगतो पुस्तकं दे फेकून, मास्तर शिकवतो ते फक्त ऐकायचं, त्याच्यावरच प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका लिहायची. तेव्हा आपल्याला पाठ्यपुस्तक लागतं. आपण पोरग शाळेत गेल्यानंतर पहिलं काय करतो, जून महिना उजाडल्यानंतर पाठ्यपुस्तक मंडळाची पुस्तकं शोधायला जातो. गाईड असतात बाजारात अवेलेबल पुस्तक यायच्या आधी, तरी पण आपण पाठ्यपुस्तक शोधतो. पण अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये आल्यानंतर पाठ्यपुस्तक नको वाटतं. त्याचं कारण असं आहे बिग बुक हे क्रांतिकारक आहे. तुम्ही बिग बुकची चर्चा सुरू केली की तुमचे दुसऱ्या रूढीमध्ये जे जॉन डो सांगितलेले आम्ही एवढ्या खस्ता हल्ल्या, आता तुम्ही हे नवीन येऊन आम्हाला काय शिकवणार, असे बिग बुक वाचणारे शिकार
इंटरव्ह्यूच्या ऑफिस समोर पडलेले आम्ही पाहिलेले आहेत. हे उद्गार करायचं कारण असते की त्यांना माहिती आता क्रांती होणार, त्यामुळे घागरे मी जाणतो आम्ही पहिला इसको हटा दो. असा कोणी बिगबुक बोलायला लागला की त्याला पहिले कोपऱ्यात घ्यायचा, नादी लागू नको, पहिले सोबर राहा. तो पण बिचारा घाबरतो, त्याला सोबरायटीची हात घातल्यावर तो पण घाबरतो. मला हा सांगतो बिगबुक वाच, तो सांगतो वाचू नको, आणि तो सांगतो वाचलेले पितात. आपल्याला तर प्यायची नाही, त्यापेक्षा नको, सध्या नको, नंतर बघू म्हणतो तू. अल्कोहोलिक सेमिनार्स मध्ये बराचदा प्रश्न विचारतो की मार्गदर्शक कधी घ्यायचा. तर मार्गदर्शक जेव्हा मार्गदर्शकाची गरज आहे तेव्हा घ्यायचा. गरज कधी असते, पहिल्या दिवसापासून गरज असते, तेव्हा मार्गदर्शकाची गरज आहे म्हणून मार्गदर्शक घ्यायचा. आणि हा मार्गदर्शक घेण्याकरता हा माझी अॅनॉनिमिटी तोडेल ही तर भीतीच नाहीये. हा मार्गदर्शक पहिल्या दिवशी घ्यायला हरकत नाही. पहिली वर्षभर पुस्तकं वाचायची गरज नाही वगैरे बरीच मंडळी आपल्याला सांगतात उलट सुलट, त्याच्यात काय अर्थ नाही. जेवढ्या लवकर तुम्ही पुस्तकं वाचायला सुरुवात कराल. बऱ्याचदा याच्या मीटिंग मध्ये ऐकायला आपल्याला मिळतं की त्या जुन्या सभासदांनी मला चुकीचा सल्ला दिला, तर तुझं काय अक्कल पेंड खायला गेली होती का रे, त्यांनी चुकीचं दिलं, ह्याच्यात दिलंय की रे, ह्याच्यात सगळं लिहून ठेवलेलं, मग ते तू ह्यातलं का नाही वाचत, यातलं वाचलं नाहीस म्हणून तुझं नुकसान झालं. तेव्हा एक जुना सभासद गमतीने म्हणतो की बिगबुक वाचल्यानंतर पिणार नाही असं नाही, पण बिगबुक वाचल्यानंतर प्यालास तू तर तू का प्याला हे ह्याच्यात कळेल तुला परत एकदा वाचून बघितलं असतं. त्यामुळे त्याच्याकरता तरी बिगबुक वाचायला पाहिजे. पहिल्या 60 पानांमध्ये जो मद्यपाश आजार दिले त्याच्यामध्ये मला सगळ्यात आवडता माझा जो चॅप्टर आहे तो देअर इज अ सोल्युशन. मला कधी माज आला किंवा कधी डिप्रेशन आलं तर मी हे देअर इज अ सोल्युशन चॅप्टर वाचतो. कारण 53 वर्षाचा असून सुद्धा 35 वर्षाची अक्कल मला का, त्या प्रश्नाची उत्तरं सगळी मला ह्याच्यात सापडतात. आणि मग मला असं वाटतं की दारू पित असताना सगळ्यात आनंदाचा क्षण आणि आत्ताचा सगळ्यात दुःखी क्षण या दोघांचे आदरबदल मला करता येणे शक्य नाही. आणि त्याच्याकरता BW जी स्वतःची स्टोरी लिहिलेली आहे, आपल्याला स्टोरी कशी सांगावी कळत नाही. बऱ्याचदा लोक विचारतात कशी स्टोरी सांगायची हो, अरे याच्यात दिले ना बिलची स्टोरी, बिलची स्टोरी वाचायची. बिलची स्टोरी कुठे सुरू होतो, येथे पहुडला आहे एक हॅम्पशायर ग्रेनेडियर जो मृत्युमुखी पडला. तुमच्या बिअरची दारूची पहिली ओळख झाली, तिथून सुरुवात करा स्टोरी. आणि शेवट कुठे यायला पाहिजे, BW शेवटी काय सांगितलंय, आमच्या बहुतेकांची अशी भावना आहे की आम्ही काल्पनिक स्वर्ग सुखात, जो युटोपिया शब्द वापरलेला आहे, फार कुठे जाण्याची गरज नाही, देवळात जाऊन बसायची गरज नाही. 11वी पायरी देवळात बसायला नाही सांगत, 11वी पायरी देवाच्या संपर्कात राहायला सांगते. कारण या क्षणी आमच्यामध्ये तो अवतरलाय. दर दिवशी आमच्या स्वयंपाकघरातील माझ्या मित्राचे साधे सुधे निवेदन सभोवर प्रसूत असते आणि पृथ्वी तलावर शांतता निर्माण करते आणि मानवाला सदिच्छा देणे हा संदेश त्या निवेदनाला बरफट वातावरणात दरवळत. एचे संस्थापक BW 24 जानेवारी 71 रोजी निधन झाले. त्या बिलच्या स्टोरीमध्ये मी स्टोरी कशी सांगावी याच्यावरती आयडियल मार्गदर्शक म्हणून बिलची स्टोरी दिलेली आहे. 12 पानांची स्टोरी आहे, कधीही वाचा, आनंद होतो. BWला सांगायचे लोक की तू कसा ते रुढीबिडी आम्हाला सांगू नको यार मोरोदेचे आहे, तू आपली बेड टाइम स्टोरी सांग. पण स्टोरी सांगताना सुद्धा ओरिजिनल स्टोरी सांगायला लागते. म्हणून मी माझ्या जुन्या सभासदांनी भेटल्यावर विचारतो, माझी स्टोरी बदलली नाही ना रे बाबा अजून, मी तीच स्टोरी सांगतोय ना. कारण नंतर मग स्टोरीमध्ये बेडक्या फुगायला लागतात. नाही ते नसते, 2,000चं कर्ज असेल तो नंतर 20,000 सांगायला लागतो, मग 2 लाखाचं कर्ज सांगायला लागतो. खरं कर्ज आहे तेवढं सांगणं महत्वाचं आहे, किती आकडाची सांगायची गरज नाही. एच्या प्लॅटफॉर्मवरती पैशाचे आकडे छाण्या माणसाने सांगूच नाहीत, त्याचे तोटे आहेत ते ज्याचे त्याला कळतात बरोबर. दुसरं चॅप्टर आहे याला उपाय आहे, देअर इज अ सोल्युशन. हा तोडगा आहे आत्मसंशोधनाचा. आपला अभिमान गर्व यांचे परिहरण करून घेण्याचा, आपल्या उणीवांची कबुली देण्याचा. उणीवांची कबुली द्यायची म्हणजे इथे मी ओल्ड टाइमर म्हणून माझ्या भोवती वलय तयार केलेलं असतं आणि मग त्याच्यामध्ये मी सांगितलं की आम्ही वारकरी देवळासमोर उभे होतो आणि मग एक चाललेलं चित्र चांगलं होतं. मग त्या न्यूकमरला मी म्हटलं बघ चांगलं चित्र आहे, तो माझ्याकडे बघायला आला आणि हा 24 वर्ष सोबत 24.5 अजून चित्र बघत फिरतो, हा काय भानगड आहे. मला उणीवांची कबुली द्यायला सांगितलेली. फक्त पहिल्या 3 वर्षात उणीवांची कबुली असं लिहिलंय का. 27व्या वर्षी उणीवांची कबूल. मला सगळे लोक भीती घालतात, 25व्या वर्ष डेंजरस असतं, सांभाळून राहतात ते आले 25व्या वर्ष. म्हणून मी मला नोकरी सोडून अहमदाबादला जायचं होतं ते कॅन्सल केलं. पण दुसरा एक शाणा भेटला, तो म्हणाला सगळे 25 वर्ष झाल्यानंतर 26व्या वर्षी पितात म्हणाले. म्हणाले पुढचं वर्ष पण तुझं डेंजरस आहे. अर्थात ही जुनी स्टोरी आहे, त्यामुळे मला पुन्हा आठवलं सुरुवातीच्या कालावधीत सांगायचं 6रा डेंजरस, 7वा डेंजरस. मग कोणतरी सांगितलं की रोजच डेंजरस. सकाळी उठल्यावर देवाची प्रार्थना करायची आणि आपल्या उणीवांची कबुली द्यायची. या उणीवांची कबुली दिल्याने काय होणार आहे तर
जीवनातील मार्गदर्शक शक्ती असणाऱ्या कल्पना, भावना आणि दृष्टिकोन हे आकस्मिकपणे एका बाजूला फेकले जातील. पहिला घोट घातक हे आपल्याला पटलं होतं का आधी कोणी सांगितल्यावर? आपल्याला कधीच पटलं नाही. पहिला घोट घातक. टाईट कशामुळे झालो? तो शेवटची डुप्लिकेट दिली ना माल, त्याच्यामुळे टाईट झालं. आणि ह्या ज्या नवीन दृष्टिकोन होता, जुना दृष्टिकोन आकस्मिकपणे फेकला गेला आणि नवीन प्रकारच्या मनोकल्पना आणि हेतू माणसावर प्रभाव गाजवायला लागतात. आणि अशा प्रकारची भावनात्मक पुनर्रचना तुझ्यामध्ये होण्याचा माझा प्रयत्न. आता ही भावनात्मक पुनर्रचना म्हटल्यानंतर अपेंडिक्स मध्ये त्यांनी छान दिलेलं आहे की त्याच्यामध्ये काही भावनात्मक पुनर्रचना म्हणजे काय? बिल्डअपला झालेला फ्लॅश आपल्याला होणार नाहीये. तर त्याला मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स शैक्षणिक स्वरूपाचे अनुभव म्हणतात. इंग्रजीत त्याला एज्युकेशनल व्हरायटी म्हटले. एज्युकेशनल व्हरायटी म्हणजे डायरेक्ट तिसरीत बसता येत नाही. पहिले पहिली पास व्हायला लागते, मग दुसरी पास, मग तिसरी पास. हे जे काय एक एक ज्ञान एक एक यायला लागतं. पहिल्या वर्षात किती ज्ञान येणार? ही असं आणतं की मला पहिल्या वर्षी 25व्या वर्षाचं कळलेलं आहे, पण त्याला काहीतरी लिमिट आहे. ही जी एज्युकेशनल व्हरायटी आहे, लोक म्हणतात हल्ली ह्याच्यात बदल दिसतोय काहीतरी. आजूबाजूचे लोक म्हणतात, ए मेंबर म्हणतात, आई वडील म्हणतात, बायको काही वर्षानंतर म्हणायला लागते आणि काही वर्षानंतर म्हणायचं बंद करते. तो जो काही शैक्षणिक स्वरूपाचा बदल आहे तो याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये जीवनाविषयीच्या प्रतिक्रियेत आमूलाग्र बदल घडून आलेला असतो. मग आणखी काय म्हणतो BW ह्या पुढच्या प्रकरणामध्ये? तो पुढच्या प्रकरणामध्ये देर इज अ मोर अबाउट अल्कोहोलिझम आणून म्हणतो मद्यपिढीबद्दल आणखी. आणि त्याच्यात तिने 3-4 उदाहरणं दिली की ज्यांचे पाय फुटलेले आहेत असे परत पाय फुटणार नाही. एकदा तो दुधामध्ये टाकून दारू प्याला, त्याची एक उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक वेडा माणूस असतो, तो रस्ता क्रॉस करतो आणि सगळं मोडतं त्याचं आणि शेवटी तो मरतो. आणि आम्ही नेमकं तेच करत असतो. आमच्या तर्कशुद्धतेशी समांतर अशी एकच त्याला घ्यायला प्रवृत्त करणारी आणि पागलपणाच्या सदरात मोडणारी अगदी क्षुद्र सबब आम्हाला आढळून आले. आम्हाला माहिती आमचा इतिहास बघितला तर आम्हाला कळतं फालतू गोष्टीमुळे मी दारू प्यायला काय गरज नव्हती. आज विचार करतो तेव्हा आमची तर्कशुद्धता आम्हाला आटोक्यात आणू शकली नाही. पागलपणाच्या कल्पनेने मात्र आमच्यावर मात केली. 25व्या वर्षानंतर पागलपणाची कल्पना येत नाही असं नाही. कालच बिग बुकच्या वर्कशॉप मध्ये कोणीतरी सांगत होतं की ती जुनी मैत्रीण मला बोलवते. ह्याला मी विचार केला, आम्हाला कधी मैत्रीण नव्हती आणि ती आता बोलवत पण नाही का? ज्या मैत्रिणी आहेत त्या नको ते उद्योग, नको त्या वयात सुचणे आणि परत दारू प्यायला जाणे ही स्लीप आहे. ही स्लीप मनामध्ये पहिल्यांदा होते, लोकांना जाणवायला लागते, विशेषतः स्पॉन्सरला जाणवते. आणि हे जर व्हायचं नसेल तर परमेश्वराच्या कृपेने तिसऱ्या पायरीकरता मला परमेश्वर स्वीकारायला पाहिजे. बरेचसे लोक परमेश्वर स्वीकारू शकत नाहीत. परमेश्वराची भांडण आहे म्हणून परमेश्वर आहे की नाही माहित नाही. शेकडो लोक जेव्हा सांगू शकतात की परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ही त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, तेव्हा साहजिकच माणसाने श्रद्धा का ठेवावी याचे एक सबळ कारण उपलब्ध होते. तो म्हणतो की तुम्ही परमेश्वर मानत नसलात तरी हरकत नाही, तुम्ही या. आणि मग पहिली 60 पानं झाल्यानंतर पुढे तो अल्कोहोलिक्स अनोनिमसचा अभिप्रेत असलेला कार्यक्रम, ते कायम टायटल असतं आपल्याकडे, प्रत्येक जण म्हणत असतो. तो त्यांनी बिग बुकचं हेटाळणी करत असतो किंवा असंच असतो. तो सांगतो एच्या अभिप्रेत असलेल्या कार्यक्रमामुळे आज माझी चड्डी नवीन आहे, कपडे नवीन आहेत. तो काय करत नसतो पण तो बोलतो, कार्यक्रम घेत नसतो. अल्कोहोलिक्स अनोनिमसचं बिग बुक मार्गदर्शक जर म्हणायचं असेल तर माझं म्हणणं वाचत राहा, कधीतरी बुद्धी होईल की हे काय झंगाट चाललेलं आहे. नेमकं बोलतात चौथी पायरी. पान नंबर 58 वरती त्यांनी कॉलम म्हणून दिलेले आहे, चौथी पायरी कशी लिहायची. प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने सांगत असतो. सगळ्यात सोप्या पद्धतीने तुम्ही घ्या असं मला सांगण्यात आलं, त्याप्रमाणे मी घेतली. जेव्हा जेव्हा मला जमलं तेव्हा ह्या 3 कॉलमच्या पद्धतीने करतो. त्या 3 कॉलम मध्ये किंवा चौथ्या पायरी, बिग बुक मधली चौथी पायरी आहे, त्याच्यावरती फक्त 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक आहे रिझेंटमेंट, नंबर 1 चा शत्रू आहे. दुसरी आहे पैसा, तिसरी आहे भीती, चौथा आहे सेक्स आणि 5वी आहे आमची सत्ता, लालसा. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना BW तिथे एक धोक्याचा इशारा देतो, जो आपण बऱ्याचदा विसरतो, की हे सगळं नाही केलं तर काय बिघडतं राहू तिच्या मारे टोपी, आम्ही नाही घेतल्या पायऱ्या म्हणजे आमचं काय कुठं वाईट चाललेलं आहे असं सांगणारे तुला बरेच भेटतात. पण तुम्ही हे क्रांतिकारी आहे, हे क्रांती एकदा सुरू झाली की थांबत नाही. तुम्हाला बिग बुक क्रांती नसेल करून घ्यायची तर अजिबात बिग बुकला हात लावू नका. एकदा तुम्ही बिग बुकला हात लावला की तुमच्या डोक्यामध्ये चक्कर चालू झालं की हे असं का, ते तसं का, तो हा असं. बिग बुक वाचल्याचा पहिला सगळ्यात मोठा फायदा किंवा तोटा असा आहे की तुम्ही बिग बुक वाचलंय दाखवायला लागता, तुमच्या शेअरिंग मध्ये लगेच यायला लागतो. आमचा मुकुंद नेहमी सांगतो पान नंबर 27 असं लिहिलेलं आहे. तो वाचायला सुरुवात केली की दुसऱ्यांना कळतं, अरे हा बघ हा जन्माला आलेला एक आणखी नवीन
त्याला आता थांबवा, त्याला कोपरा घ्यायला लागतो. तुम्ही कोण तुझा स्पॉन्सर, कोण तुझा? अरे त्याला वेळ लागलाय, त्याच्या काय घरात लफडी झालं आम्ही तुला सांगतो. ओल्ड टायमर इथे शेअरिंग करायला लागला की शेवटच्या 3 बाकांमध्ये त्याची खरी स्टोरी चालू होते. ते ओल्ड टायमर एकमेकांना सांगतात, आपण तिच्या व्हायला आता काय सांगतो, तेव्हा काय होतं, आपण आहोत ना रे साक्षीदार. अल्पकालीन सणामध्ये आल्यानंतर कळलं की आपण जे केले त्याबद्दल आपल्याला खेद झाला आणि परमेश्वराने आपल्याला सन्मार्गावर न्यावी अशी प्रामाणिक इच्छा असेल तर आमची श्रद्धा आहे की आम्हाला क्षमा केली जाईल. परवाच कोणीतरी म्हणाला की सगळा आयपीसी जर बघितला आणि त्यातली सगळी सेक्शनच्या सगळ्या शिक्षा मला जर लागू झाल्या तर मला 2 जन्म जेलमध्ये काढायला लागेल. एवढे माझे गुन्हे आहेत जे अजून उघडकीस आलेले नाही. हे जर खरंच त्याच्यावरती खटले भरले तर मला 2 जन्म आतमध्ये राहील. पण तो म्हणतो क्षमा केली जाईल आणि धडा शिकल्यासारखं. पण त्याच्या पुढे तो डेंजरस इशारा देतो, आम्हाला खेद झाला नाही आणि आमची वागणूक दुसऱ्यांना अपायकारक राहिली. पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्यांना अपायकारक आहे हे मला पटतच नाही. तुम्हाला काय मी दारू पिऊन माझ्या आयुष्याची वाट ठेव, तुम्हाला घरात पैसे मिळतात ना असं सांगणारा दारुड्याला ए मध्ये येऊन झाल्यानंतर आपल्या वागणुकीमुळे बायकोला पोराला काहीतरी त्रास होतो ह्याची जाणीवच नसते आणि बिल्डब्ल्यू त्याची जाणीव करून देतो. आम्हाला खेद झाला नाही आणि आमची वागणूक दुसऱ्यांना अपायकारक राहिली तर आम्ही निश्चितपणे मद्यपान करणार. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये लहरीत लफडी केलेली माणसं आहेत आणि माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं चला ज्यावेळेला आम्ही एक कॉपी केली तर आम्हाला लगेच शिक्षा आणि याने अख्खा पेपर पुस्तकाचं बघून दिलं तर त्याला काहीच शिक्षा नाही. शिक्षा कधी होईल याची गॅरंटी नाही. शिक्षा त्याला झाली नाही म्हणजे तुला होणार नाही याची गॅरंटी नाही. बिल्डब्ल्यू एकदा तुम्ही वाचायला लागलात की तुमच्या डोक्यात बिल्डब्ल्यू घुसला, बिग बुक घुसलं की तुम्हाला भीती वाटायला लागते की माझी वागणूक दुसऱ्यांना अपायकारक राहिली, विशेषतः सेक्सच्या बाबतीत आणि पैशाच्या बाबतीत, तर मला निश्चितपणे मद्यपान करावे लागणार आहे. बिल्डब्ल्यू हेही पुढे सांगतो की कोणत्याही व्यक्तीच्या लैंगिक वागणुकीचे पंच होण्याची आमची इच्छा नाही. तू जे करतोस ते योग्य की अयोग्य याबद्दल अल्कोहोलिक अनोनिमसचं मत नाही. परमेश्वर आणि तू दोघं मिळून काय ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये ठरवा. आपल्याला तुम्हाला जे वाटत असेल माझा स्पॉन्सर मला सांगतो औरंगाबादला चाललाय जुनी अकाउंट उडवत जाऊ नकोस, म्हटलं झालं ह्याला कसं काय लक्षात राहतं. तो आठवण करून देत असतो मला की कोणत्याही व्यक्तीच्या लैंगिक वागणुकीचे पंच होण्याची आमची इच्छा नाही. आम्हा सर्वांपुढेच समस्या आहेत, त्या नसत्या तर आम्ही मानवी कसले. प्रकरण 6 मध्ये कृतीची जेब मध्ये तो 5व्या पायरीमध्ये कोणाशी तरी कबूल करायचं आणि त्या कबूल केल्याचं तर काय होतं. 12 आश्वासनं पुढे 9व्या पायरीनंतर दिलेली आहेत, 5व्या पायरीची आश्वासनं दिलेली आहेत. एकदा काहीही दडून न ठेवता हे आपण पाऊल टाकले की आपल्या आनंदाला पारावर राहत नाही. 5व्या पायरीचं वर्णन विश्वनाथ गुरुजी करायचे की फाशीची शिक्षा द्यायची. परवा पेपरामध्ये बातमी आली होती की फाशीची शिक्षा द्यायची होती आणि ज्या मुलाचा त्यांनी खून केला होता त्याची आई येऊन त्याच्या एक कानफडात मारते आणि सांगते की कुठल्या तरी देशामध्ये अशी पद्धत आहे की तुझी शिक्षा माफ झालेली आहे. त्या माणसाला जेवढा आनंद होईल तसा ह्या आनंद पारावर राहणार नाही असं 5व्या पायरीनंतर होतं. उघड्या डोळ्याने जगाकडे पाहू शकतो, लाज वाटत नाही, लपवत नाही नजर मी, परिपूर्ण शांततेत आणि समाधानात एकांतात राहू शकतो. भीतीची भावना लुप्त होते, निर्मात्याच्या निकटतम पोचल्याची भावना जागृत होते आणि मद्याचा प्रश्न मिटला असल्याची भावना आपल्याला वारंवार प्रभावीपणे उचंबळून आल्याशिवाय राहत नाही. 5व्या पायरीनंतर काय पिणार नाही का याचं आश्वासन इथे दिलेलं आहे. कुठे लिहिलंय बिग बुक मध्ये खुशाल सांगायचं 5 नंबर 68 वरती लिहिलेलं आहे मद्याचा प्रश्न मिटला असल्याची भावना आपल्यामध्ये वारंवार प्रभावीपणे उचंबळून आल्याशिवाय राहणार नाही. मग परत का पिणार मी. माझी सोबरिटी जी आहे ती रोजची आहे. काल मी चांगलं काम काहीतरी केलं, चांगले विचार केले, चांगला बदल घडून आणला म्हणून मी काल दारू पेलो नाही. तसंच जर मी आजही केलं तर मी आज नक्की पिणार नाही. माझी स्पिरिच्युअल कंडिशन जसजशी वसन होत जाईल तसतसा मला त्रास होणार आहे. त्याच्यानंतर पुढे एक जो मोठा महत्वाचा जो चॅप्टर आहे तो आहे इतरांच्या सहकार्याने कार्य. आपण 12 स्टेपिंगला जाताना कधीच वाचत नाही, मी देखील कधीही वाचला नव्हता. बऱ्याच गोष्टी मी गाढवपणासारख्या केलेल्या होत्या. ह्याच्यामध्ये एक छोटे एकूण जवळजवळ त्यांनी 60-70 सूचना दिलेल्या आहेत. त्यातल्या काही सूचना ज्या आहेत त्या मी केलेल्या चुका मी सांगू शकतो. शक्यतोवर त्याला एकांतातच भेटा. बिल्डब्ल्यू आणि डॉक्टर बाब एकांतातच भेटले. मी जेव्हा पहिल्यांदा जायचो 12 स्टेपिंग करायला, आका मावशी काका मामा सगळ्यांना गोळा करायचो आणि मग हर हर महादेव करून माझी स्टोरी सुरू करायचो आणि बाया बापड्या डोळ्याला पदर लावायच्या आणि त्यांना वाटायचं किती नाच देवदूत आपल्याकडे आलेला आहे.
आम्ही म्हटलं की ए मेंबरला घरी नेऊ नका, तर ते म्हणाले ए मेंबर देवदूत असतात, ते देवासारखे असतात. आणि म्हटलं या देवाच्या डोक्यात काय चाललंय, काय त्या बिचाऱ्या बाईला माहिती. म्हटलं नाही 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 असं नाही म्हणलं, मला मारायला नाही का कल्याणच्या मिटिंगला शेअर केलं. म्हटलं ए मेंबरला घरी न्यायची काही गरज नाही. ते म्हणाले असं कुठे लिहिले दाखवा म्हणाले. आता म्हटलं काय करूया, हे सगळ्या शिक्षा काय काय लिहिलेलं आहे. तो म्हणतो की मद्यपानाची बेहोशीची अवस्था येईपर्यंत थांबवणे, तो बेफान मद्यपान करीत असताना त्याच्याशी संपर्क साधू नका. प्यालेल्या माणसाला शेअरिंग करायला द्यायची का? प्यालेल्या माणसाला 12 स्टेप करून तसाच घेऊन यायचं का? प्यालेल्या माणसाला शोधायला अड्ड्यावर जायचं का? मद्यपान थांबवण्यासाठी तुम्ही जे शर्थीचे प्रयत्न केले त्याबद्दल 12 स्टेपिंगला गेल्यानंतर मला रत्नागिरीतून फोन आला होता. मग त्याची बायको असं म्हणाली, ही जी स्टोरी आपण 22 मिनिटाची कॅसेट घंटाघंट चालू करतो ती तिथे 12 स्टेपिंगला जाऊन करायची नसून तिथं काय बोलायचंय, मद्यासक्तता हा एक आजार आहे, जीव घेणा आजार आहे, हे सतत त्याच्याशी बोलत राहा. त्याच्या जोडीला शरीर आणि मन यांची अवस्था काय होते याच्याबद्दल बोला. तुमच्या व्यक्तिगत अनुभवावर त्याचे लक्ष केंद्रित करा. ह्याच्यात आणखी एक मस्त गंमत सांगितलेली की तो बोलायला लागल्यावर तुमचं थोबाड बंद करा. खायला मला जमायचंच नाही, कारण माझी कॅसेट बरोबर 12 मिनिटाची तयार केलेली असायची. ते मध्ये त्याला पॉजचं बटन नव्हतं. तो बोलतो म्हणाला तरी म्हणजे छान झाला, माझी पहिले कॅसेट. अल्कोहोलिक सेनसचं पुस्तक माझा मार्गदर्शक आहे. हे जेव्हा मी वाचायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं की अखेरीस आमचे प्रश्न आम्ही स्वतःच निर्माण केले होते. इतके दिवस मी समजत होतो की बाटलीमुळे माझे प्रश्न निर्माण झाले. बाटली ही प्रतिकात्मक आहे, शिवाय कोणीही कोणाशीही आणि कोणत्याही गोष्टीबद्दल संघर्ष करायचा नाही, हे आमचे ब्रीद आहे. त्या दृष्टीने सारी लढाई आम्ही थांबवलेली. 8व्या प्रकरणामध्ये स्त्रियांना उद्देशून जरी लिहिलं असलं तरी BWनीच ते प्रकरण लिहिलेलं आहे. पण हे फार महत्वाचं प्रकरण याचं कारण असं आहे की याच्यात 4 प्रकारचे पती दिलेले आहेत. आपण जेव्हा 12 स्टेपिंगला जातो तेव्हा तो माणूस कशा प्रकारचा आहे हे जर मला 4 गट माहीत असतील तर नक्की त्याच्याप्रमाणे मला स्टोरी सांगता येते किंवा मला त्याप्रमाणे माझे अनुभव सांगता येतात. तो कुठल्या जाती धर्माचा आहे, देव मानतो की नाही, यापेक्षा तो 4 पैकी कुठल्या गटात मोडतो हे महत्वाचं आहे. आणि ते माहीत असलं तर मला त्याप्रमाणे स्टोरी सांगता येईल. प्रकरण 9व्यामध्ये त्यानंतरचे कुटुंब आहे, फॅमिली आफ्टरवर्ड्स, बरेच स्टॉलवर्ड्स बोलतात, त्याबद्दल मी काही सांगत नाही. पण ह्याच्यामध्ये त्याने असं दिलेलं आहे की तुमचे प्रश्न जर तुम्ही सोडवले असतील तरच तो तुम्हाला तुमच्याबद्दल तुम्हाला सांगता येईल, अदरवाईज तुम्हाला ते बोलता येणार नाही, असं वाक्य एका ठिकाणी आहे. अनुभव ही अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे. इथे बऱ्याच स्लोगन दिले, त्यातल्या स्लोगन नाही आहेत काही, ते बरेच कुठून आलेले आहेत माहित नाही. मद्यासक्ता हा फार उत्साही असतो, त्याचा स्वभाव टोक गाठण्याचा असतो. पैशाबद्दल दिले, सेक्स बद्दल दिले, परमेश्वराबद्दल दिलेले आहे. आणि परमेश्वराला कसं वाटतं, आम्ही कसे व्हावं, पुन्हा दारू प्यावी का, याबद्दलच्या सगळ्या ज्या कल्पना आहेत या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. पण त्याने एक गोष्ट नक्की सांगितली की जे मी करत नाही ते मी प्रकोपट करायचा प्रयत्न केला तर ते लोक ऐकून घेणार नाहीत. तुम्ही काय धंदे केलेत आम्हाला माहिती आहे, असं जे ऐकायला येतं. प्रकरण 10वं जे आहे ते मालक वर्गासाठी बऱ्याच लोकांचं म्हणणं असते की याच्यात बदल करायला हवा. बदल करायला हरकत काहीच नाही, पण त्याच्याकरता कोणी लिहून जर पाठवलं GSO कडे, सतीश पूर्वी म्हणायचा की याच्यात बदल करून आणायला पाहिजे. मी त्यांना म्हटलं बरं तुम्ही लिहा ना मग काय ते. पण आजही A मध्ये जे मालक आहेत त्यांच्यासाठी हे मार्गदर्शक नक्कीच आहे, कारण त्यांनी सरळ सरळ सूचना दिलेल्या काय काय करायचं. तुमच्याकडे बेवडा जर का नोकर असेल तर त्याला सांगा की त्याच्या मद्यपानाबद्दल तुम्हाला माहिती आहे. मालकाने नोकराला स्पष्टपणे सांगायचं. हल्ली उलट असतं की तो सोबर हो न हो त्याला कामावर ठेवलं जातं. इथे मालकाला सांगितलं जातंय की त्याला सांगा की मद्यपानाबद्दल तुम्हाला माहिती आहे आणि ते थांबलंच पाहिजे. त्याला तुम्ही असंही म्हणू शकता की त्याच्या गुणाची कल्पना आहे, त्याला कामावर ठेवले तुम्हाला आवडेल, पण मद्यपान त्याने चालू ठेवले तर तुम्हाला त्याला कामावर ठेवता येणार नाही. मी असे असंख्य मेंबर बघितलेत की जे स्लिप झालेल्या माणसांना कामावर ठेवतात. त्याच्याकरता मालक वर्गासाठी जे प्रकरण लिहिलेलं आहे ते त्यांनी लिहिलं तर त्याच्यामध्ये काहीतरी बदल होऊ शकेल. मी सांगतोय म्हणून नव्हे, एक बिग बुक सांगतं म्हणून तुम्ही जर मार्गदर्शक घेतलं. 11व्या प्रकरणामध्ये तुमच्यासाठी एक दृष्टिकोन आहे. तुम्हाला जर एक अंशापेज वाचता येत नसेल, पासिटन वाचता येत नसेल तर तुम्हाला 11वं प्रकरण जे आहे ज्याच्यामध्ये तुमच्यासाठी एक दृष्टिकोन म्हणून दिलेला आहे. पूर्ण Aचा इतिहास 1935 सालापासून ते 1939 सालापर्यंत हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. शेवटी जे आहे त्या Aच्या रूढी ज्या आहेत त्याचं दीर्घ स्वरूप आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे. डॉक्टरांना काय वाटतं, त्याच्यानंतर धर्मोपदेशकांना काय वाटतं ते लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर बॉबची स्टोरी याच्यामध्ये आहे जी मराठीमध्ये सुदैवानी आहे. डॉक्टर बॉबच्या स्टोरी मधलं एक चांगली गोष्ट मला नेहमी आवडते ती म्हणजे जेव्हा जेव्हा मला वाटतं की मीटिंगला जाऊ नये, जेव्हा जेव्हा मला वाटतं काय करू नये, तेव्हा मी हे वाचतो. डॉक्टर बॉबने लिहिलेलं आहे,
मला बराचसा वेळ जे मी शिकलो आहे ते ज्यांना हवे आहे आणि त्याची त्यांना अत्यंत गरज आहे त्यांना देण्यासाठी घालवतो. हे मध्ये आल्यावर जे मला मिळालेलं आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. ते मी 4 कारणांसाठी करतो. मी एच्या मिटिंगला कशाला येतो? मला बाहेर कोणी भाव देत नाही, इथे तुम्ही सेक्रेटरी वगैरे करता म्हणून मी येत नाही. मी कशा करता येतो? कर्तव्याची भावना. माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी केलेलं आहे म्हणून मी कर्तव्य म्हणून करतो. ग्रॅटिट्यूड नव्हे, कर्तव्य. आय मस्ट डू दिस. त्यात सुख आहे. आम्ही सगळेजण दारूपासून दूर कशामुळे राहिलेलो तर दारूमधनं किक मिळत होती. आता जगण्यामध्ये किक मिळते म्हणून आम्ही दारूपासून दूर आहे. ती किक बंद झाली की मला असं वाटायला लागणार ते पूर्वीचं होतं ते बरं आहे. केमिकल थोडंसं 4 आळी टाकली की मस्त, आता दातावर नाही म्हणून तुला दाखवतो असं मला करता येईल. पण मी एच्या मिटिंगला येतो त्याच्यात मला सुख आहे. समोरचा आवडता असो नावडता असो, काही बोलत असो, बडबडत असो, बरळत असो, पिऊन बोलत असो, पण मी इथे येऊन बसल्यानंतर मला सुख मिळतं. माझ्या भेजामध्ये काहीतरी सॉफ्टवेअर करप्ट झालेलं आहे ते थोडंफार अँटीव्हायरस त्याच्यात तेवढ्या पुरता जातो आणि 2-4 मालावेअर बाजूला काढतो आणि माझं सॉफ्टवेअर बरं होतं. तिसरं कारण ते दिलंय. असे करण्यामुळे ज्या माणसाने ते मला देण्यात वेळ घालवला त्याचे ऋण मी फेडत आहे. आता याच्यात गंमत असे की हल्ली तंत्रज्ञान वाढल्यामुळे माणसाने मेसेज दिलेला नाही. त्याच्याऐवजी फोनवरनं मेसेज देतो, ईमेलवरनं देतो. आमिर खानचा प्रोग्राम 2 वर्षानंतर पाहिला. वर्ष झालं ना आमिर खान, 2 वर्ष झाले. तो प्रोग्राम त्यांनी गुगल याच्यावरती युट्यूब वरती आत्ता पाहिला आणि तो युट्यूब वरचा प्रोग्राम 2 वर्षांनी बघून तो मध्ये आलेला आहे. त्यामुळे पण युट्यूब मध्ये टाकण्याकरता कोणतेही प्रयत्न केलेलेच आहेत. त्यामुळे त्याचे ऋण फेडण्यासाठी मी करतो आणि ज्या वेळेला मी हे करतो त्यावेळेला माझ्याकडून चूक होण्याची शक्यता आहे आणि तिच्या विरुद्ध मी आणखी थोडा विमा उतरवत आहे, अशी माझी भावना आहे. BW या पुस्तकाबद्दल म्हणतोय की हे पुस्तक सर्वस्व आहे का? तर तो त्याचं उत्तर देतो की आमचे पुस्तक तुम्हाला फक्त मार्गदर्शक राहणार आहे. या पुस्तकामध्ये सगळं आहे. आमचे पुस्तक फक्त सूचक राहील. आम्हाला फारच थोडे माहित आहे याची आम्हाला जाणीव आहे. तो किती नम्र होता की एवढं सगळं सांगितल्यानंतर मला आयुष्यभर एक आणखी प्रश्न गमतीशीर असा आहे की आधी पासिटॉन वाचावं, 12x12 वाचावं की आधी बिग बुक वाचावं. बऱ्याच जुन्या सभासदांशी बोललो ते म्हणाले की बिग बुक आधी वाचलं पाहिजे कारण आधी 12x12 वाचले की तो जास्त शहाणा होतो आणि आम्ही आमचं नुकसान करून घेतो. बिग बुक वाचायला सुरुवात केली की तो शेअरिंग मध्ये सांगायला लागतो मी बिग बुक वाचतो. त्याला ओल्डटाइमरची नाडी सोडायची, लगेच एक्सपोज करण्याची हाऊस खुजली येते. त्यामुळे हा इतरांचा विरोध का ते लक्षात न घेता तो करायला लागतो आणि मग मला वाचनाचा दुरुपयोग करायला मी लागतो. वाचन जास्त, आचरण कमी आणि बोंब जास्त. याच्यातनं जर मला वाचायचं असेल तर बिग बुक वाचल्यानंतर मला त्याचं आचरण करायला सुरुवात पाहिजे आणि आचरण सुरुवात करायचं असेल तर तो म्हणतो तुमचे स्वतःचे घर सुव्यवस्थित असेल तर त्याची उत्तरे तुम्हाला मिळतील. तुमच्यापाशी जे नाही ते तुम्ही दुसऱ्याला देऊ शकणार नाही. मी माझ्या बायकोच्या कानाखाली आवाज काढून इथे आलो असेल आणि मी मला सांगितलं अरे हिला पिक्चरला घेऊन जात जा, तो ऐकेल, तेवढ्या पुरतं ऐकेल तो. पण त्याला जेव्हा खरं कळेल तेव्हा तो मागच्या 3 रांगांमध्ये जाऊन बसेल आणि म्हणेल हे स्वतः त्याच्याशी तुमचा संबंध अगदी योग्य राहील याची काळजी घ्या. त्याच्याशी म्हणजे आकाशातल्या बापाशी. तुम्हाला ईश्वराचे स्वरूप दिसते त्या स्वरूपातील ईश्वराच्या चरणी तुम्ही शरण जा. तोवर परमेश्वर तुमचे भलं करो आणि तुमच्यावर वरद असतो ठेव. थँक्यू.